नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अगदी लहान मुलांचा फेवरेट असलेला पनीर मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर आहे आणि अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्येच ही रेसिपी आपण बनवणार आहोत। तर ह्यासाठी सर्वात आधी 1 इंच आलं, 10-12 लसूण पाकळ्या आणि 2 कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। सर्वात आधी आपण हे साहित्य सगळे छान परतून घेणार आहोत। तर 2 मोठे उभे चिरून घेतलेले कांदे घालून घेतलेले आहेत, 10-12 लसूण पाकळ्या आहेत आणि 1 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे। आता हे सगळं छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। जेवढा आपलं वाटण छान होईल, ग्रेव्ही छान होईल, तेवढीच भाजीला छान चव येईल। त्यामुळे मध्यम आचेवर हे सगळं परतून घ्यायचं आहे। खूप जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे, अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंतच आपण याला परतून घेणार आहोत। तर आता कांदा थोडासा परतून झाला की याच्यामध्ये आपण एक टोमॅटो ॲड करणार आहोत। आता मी कांद्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत। याच्यापेक्षा पातळ स्लाइस देखील तुम्ही करू शकता, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल। आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे एक मध्यम टोमॅटो। आता टोमॅटो घातल्यानंतर देखील एक 5 मिनिटभर हे सगळं साहित्य आपण अगदी छान परतून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही हा पनीर मसाला बनवून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल। आता ऑलमोस्ट हे जे साहित्य आहे हे आपलं परतून झालेलं आहे, याचा कलर बदलला आहे। आता याची आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत। तर त्याआधी एक साहित्य राहिलेलं आहे, ते म्हणजे साधारणपणे 10-15 काजू आहेत। ते काजू त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक परतून घेताना त्याच्यामध्येच काजू अजिबात ॲड नाही करायचे, काजू वेगळे परतून घ्यायचे, कारण काजू लवकर परतल्या जातात। आता ह्या सगळ्याची मस्त एक ग्रेव्ही करून घ्यायची आहे। मी आता याची ग्रेव्ही करून घेते। कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। याच्यामध्ये जिरं, दालचिनी आणि तेजपत्ता घालून घेतलेला आहे। हे खडे मसाले घातले की भाजीला छान फ्लेवर येतो। थोडीशी हळद घालायची आहे आणि आता जी आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती ग्रेव्ही आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ग्रेव्ही छान अगदी मस्त तेल सुटेस्तोवर आपण परतून घेणार आहोत। तर अतिशय मस्त अशी आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे। बाकीचं साहित्य देखील आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। थोडंसं माझ्या गॅसच्या वर एक खिडकी असल्यामुळे जरा लाईटचं रिफ्लेक्शन येतं आहे, तर तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली आहे। आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे ग्रेव्ही अजून लवकर परतले जाते। बाकीचे मसाले घालून घेऊयात। याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर। घरामध्ये जर काश्मीरी मिरची नसेल तर तुम्ही आपलं नॉर्मल लाल तिखट देखील घालू शकता। किचन किंग मसाला, धन्याची पावडर आणि मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेला आहे। आता हे सगळं छान मस्त परतून घ्यायचं आहे। तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण परतल्याच्या नंतर पाणी घालून घेणार आहोत। तेल अगदी मस्त सुटलं आहे, कलर देखील अतिशय सुंदर आला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी परत थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे। गरम मसाल्यामुळे भाजीला छान चव येते। आता हे आणखी एक 5 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवूनच याला छान परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे। ह्या पद्धतीने ह्याला असं छान अधूनमधून थोडंसं चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे। आता थोडीशी कसुरी मेथी आपण याच्यामध्ये क्रश करून घालणार आहोत। कसुरी मेथीमुळे भाजीला खूप छान चव येते। आता कसुरी मेथी घातल्याच्या नंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ऑलमोस्ट आपली ग्रेव्ही परतत आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स घालून घेणार आहोत। आता मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणी घातल्याच्या नंतर हे परत एकदा छान परतून घ्यायचं आहे। ह्याला परत थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। ग्रेव्ही परतून होईपर्यंत आपण याचे छान पनीरचे क्यूब्स करून घेणार आहोत।
तर पनीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर एक 15 ते 20 मिनिट आधी बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे याचे क्यूब करायला सोपं जातं. तर तुम्हाला हवं त्या शेपमध्ये किंवा आवडेल त्या शेपमध्ये, छोट्या मोठ्या शेपमध्ये तुम्ही याचे असे पनीरचे क्यूब करून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने मी पनीर कट करून घेतलेलं आहे. आता पनीर कट करेपर्यंत आपली ग्रेव्ही देखील छान परतून झाली आहे. आता आपण हे पनीरचे क्यूब्स आपल्या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेले आहेत. तर ह्या पद्धतीने पनीर घालून घेतल्याच्यानंतर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजीला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. आता याला एक 5 मिनिटभर अजून आपण झाकून ठेवणार आहोत. त्यामुळे काय होईल, अगदी परफेक्ट कलर भाजीला येईल. तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि अतिशय सुंदर अशी भाजी दिसते आहे. मस्त अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल. तर ही पनीरची भाजी तुम्ही पोळी, नान, बटर रोटी, फुलका, पराठा, राईस अगदी कशासोबतही खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, भाजी आपली तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मस्त कोथिंबीर घालून याला गार्निशिंग करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने तुम्ही हा पनीर मसाला नक्की बनवा. कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे. भाजी बनवून तयार आहे. आता याला आपण मस्तपैकी सर्व करून घेणार आहोत. तर सर्व्हिंग प्लेटमध्ये मी ही भाजी सर्व करून घेते आहे. तुम्हाला नक्की रेस्टॉरंटचा फील आला असेल. तर मैत्रिणींनो, हा पनीर मसाला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसहित, रेसिपीसहित आपण भेटतच राहू. पनीर मसाला नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.